जनहित फाउंडेशन महाराष्ट्र आणि संघर्षनायक मीडिया यांच्या सहयोगाने पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आणि व्यक्तींचा राज्यस्तरीय संघर्षनायक मीडिया 2024 आत्मसन्मान गौरव पुरस्कार आणि नारी शक्ती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या पुरस्कार कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेने केले। या संस्थेच्या महासचिव श्रीमती शहीदा शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। संस्थेचे सचिव महेंद्र वाघमारे, उपाध्यक्ष श्रीमती सुनीता कश्यप तसेच नवनिर्वाचित सदस्य विजया रुखे यांनी मोलाची कामगिरी पार पाडून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर रुजुता ओमप्रकाश दुबे, विश्वस्त व स्त्री रोग प्रसूती तंत्र विभाग प्रमुख, आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय नालासोपारा उपस्थित होत्या। तसेच प्रमुख अतिथी म्हणून संतोष एस आठवले, संपादक संघर्षनायक मीडिया व राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, ज्येष्ठ समाजसेवक गंगाधर म्हात्रे, समाजसेवक ॲडव्होकेट निलेश राऊत आणि जनहित फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष पत्रकार उमेश जामसंडेकर हेही या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते। या प्रसंगी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अध्यक्ष संतोष आठवले यांनी पालघर जिल्हा प्रमुख म्हणून जितेंद्र शिरसाट यांची, तर पालघर जिल्हा महिला प्रमुख म्हणून विजया रुखे यांची पत्र देऊन नियुक्तीची घोषणा केली। कार्यक्रमात संबोधन करताना जनहित फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष उमेश जामसंडेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले। यावेळी बोलताना त्यांनी सर्व संस्थांनी आणि सन्मानित प्रमुखांनी आपलं ध्येय गाठताना आणि समाजाला न्याय मिळवून देताना समाजाचं नुकसान होईल अशी तडजोड न करता निस्वार्थीपणे एकत्रित येऊन काम करावं असे मत मांडले। प्रमुख अतिथी म्हणून आठवले यांनी जमलेल्या सन्मानित व्यक्तींनी समाजासाठी काम करत असताना पीडित तसेच भूमिहीन समाजाकडे लक्ष देऊन राज्य आणि देश उभारणीत मोलाचा वाटा उचलण्याची गरज आहे असे विचार मांडले। तसेच सर्व महान व्यक्तींनी एकत्रित येऊन प्रश्न सोडवण्याची विनंती केली। सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट निलेश राऊत यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचे अभिनंदन करून भविष्यात एकमेकांना मदत करून सामाजिक प्रश्न सोडवण्याचे व स्वतः त्यासाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले। ज्येष्ठ समाजसेवक गंगाधर म्हात्रे यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सन्मानित व्यक्तींनी आपली सहमती दर्शवली। आलेल्या पाहुण्यांचे आणि सन्मानित व्यक्तींचे जनहित फाउंडेशन आणि पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्यातर्फे आभार मानले गेले। त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता पार पडली। जनहित फाउंडेशन आणि संघर्षनायक मीडिया त्याचबरोबर भूमिहीन भारत समिती व पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संस्थांच्या वतीनं या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील जे सन्माननीय कार्य केलेले जे काय असे व्यक्तिमत्व असतील आणि आपल्या माताभगिनी असतील या ठिकाणी आत्मसन्मानाने नारी शक्ती गौरव पुरस्कार वितरण सोहळा, या सोहळ्याला खास करून उपस्थित असलेले डॉक्टर रुजुता दुबे मॅडम, त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधरजी म्हात्रे साहेब, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश जामसंडेकर आणि खास करून या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते आमचे मित्र महेंद्र वाघमारे व त्याच्या सुविध पत्नी तसेच आपल्या विजयादेवी रुखे मॅडम याही इथे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आपण पुरस्कार विजेते यांना प्रथमतः परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी जामसंडेकर सर आणि आम्ही गेल्या 2 वर्षापासून त्यांचा आणि माझा परिचय आहे। मी गेल्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्या वसई नगरीमध्ये आलो होतो
त्या ठिकाणी संविधान सन्मानपत्र आपण देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला. बऱ्यापैकी चेहरे त्या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी आहेत. तर अतिशय छान असा कार्यक्रम जामसेकर सरांनी आयोजित केला होता. आणि त्याच्यानंतर आमचा हा जो संघर्षनायक मीडिया आहे हा खास करून आपण डिजिटल मीडिया आहे. कारण का आज आपण कोविडच्या काळामध्ये बघितला की विविध जे प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतील, ते अगदी मृत्यूवर आलेले न्यूज पोर्टल होते. आणि जेव्हा 2018ला आम्ही संघर्षनायक मीडिया स्थापन केली तेव्हा खूप मोठा दूरदृष्टी विचार करून इथून पुढच्या काळामध्ये अँड्रॉइड मोबाईल हीच या देशावर अशा पद्धतीचं हे जे काही लोक आहेत त्या लोकांना आपल्याला एका मोठ्या सर्कलमध्ये बांधणं गरजेचं आहे. फक्त केवळ हा पुरस्कार सन्मानासाठी नाही, तर तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे की तुमच्या शेजारी राहणारे जे निराश्रित असतील, जे मुलीला असतील, जे वयस्कर लोक असतील, जे आता ज्येष्ठ नागरिक आहेत. आज तुम्ही बघता ज्येष्ठ नागरिक कायदा झालेला आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा जरी झाला असता तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा विभाग पडलेला आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकाच्या कमरेला तिजोरीची चावी आहे तो ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आहे. आणि ज्या ज्येष्ठ नागरिकाच्या तिजोरीला चावी नाही त्याची भिकारीसारखी अवस्था असते. आणि म्हणून सुरक्षित आयुष्याच्या संध्याकाळी या भारत देशासाठी ज्यांनी ज्यांनी सहयोग केला, या भारत भूमीचे प्रत्येक लाटले आयुष्याच्या संध्याकाळी या लोकांचा आरोग्य आणि या लोकांची मानहानी होऊ नये या सर्वांची जबाबदारी तुमच्यावर आहे. जनहित फाउंडेशन महाराष्ट्र आणि संघर्षनायक मीडिया यांच्या सहयोगाने पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आणि व्यक्तींचा राज्यस्तरीय संघर्षनायक मीडिया 2024 आत्मसन्मान गौरव पुरस्कार आणि नारी शक्ती गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कार कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन जनहित फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेने केले. या संस्थेच्या महासचिव श्रीमती शहीदा शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. संस्थेचे सचिव महेंद्र वाघमारे, उपाध्यक्ष श्रीमती सुनीता कश्यप तसेच नवनिर्वाचित सदस्य विजया रुखे यांनी मोलाची कामगिरी पार पाडून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर रुजुता ओमप्रकाश दुबे, विश्वस्त व स्त्री रोग प्रसूती तंत्र विभाग प्रमुख, आयुर्वेद मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय नालासोपारा उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संतोष एस आठवले, संपादक संघर्षनायक मीडिया व राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, ज्येष्ठ समाजसेवक गंगाधर म्हात्रे, समाजसेवक ॲडव्होकेट निलेश राऊत आणि जनहित फाउंडेशन महाराष्ट्राचे अध्यक्ष पत्रकार उमेश जामसंडेकर हेही या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. या प्रसंगी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अध्यक्ष संतोष आठवले यांनी पालघर जिल्हा प्रमुख म्हणून जितेंद्र शिरसाट यांची, तर पालघर जिल्हा महिला प्रमुख म्हणून विजया रुखे यांची पत्र देऊन नियुक्तीची घोषणा केली. कार्यक्रमात संबोधन करताना जनहित फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष उमेश जामसंडेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी सर्व संस्थांनी आणि सन्मानित प्रमुखांनी आपलं ध्येय गाठताना आणि समाजाला न्याय मिळवून देताना समाजाचं नुकसान होईल अशी तडजोड न करता निस्वार्थीपणे एकत्रित येऊन काम करावं असे मत मांडले. प्रमुख अतिथी म्हणून आठवले यांनी जमलेल्या सन्मानित व्यक्तींनी समाजासाठी काम करत असताना पीडित तसेच भूमिहीन समाजाकडे लक्ष देऊन राज्य आणि देश उभारणीत मोलाचा वाटा उचलण्याची गरज आहे असे विचार मांडले. तसेच सर्व महान व्यक्तींनी एकत्रित येऊन प्रश्न सोडवण्याची विनंती केली. सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट निलेश राऊत यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचे अभिनंदन करून भविष्यात एकमेकांना मदत करून सामाजिक प्रश्न सोडवण्याचे व स्वतः त्यासाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ समाजसेवक गंगाधर म्हात्रे यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सन्मानित व्यक्तींनी आपली सहमती दर्शवली. आलेल्या पाहुण्यांचे आणि सन्मानित व्यक्तींचे जनहित फाउंडेशन
आणि पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्यातर्फे आभार मानले गेले. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता पार पडली. जनहित फाउंडेशन आणि संघर्ष मीडिया, त्याचबरोबर भूमिहीन भारत समिती व पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संस्थांच्या वतीनं या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील जे सन्माननीय कार्य केलेले जे काय असे व्यक्तिमत्व असतील आणि आपल्या माताभगिनी असतील, या ठिकाणी आत्मसन्मानाने नारीशक्ती गौरव पुरस्कार वितरण सोहळा, या सोहळ्याला खास करून उपस्थित असलेले डॉक्टर ऋतुजा दुबे मॅडम, त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गंगाधरजी म्हात्रे साहेब, या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश जामसेंडेकर, आणि खास करून या कार्यक्रमासाठी त्यांनी परिश्रम घेतले की आमचे मित्र महेंद्र वाघमारे व त्याच्या सुविध पत्नी तसेच आपल्या विजयादेवी गुप्ते मॅडम याही इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व आपण पुरस्कार विजेते यांना प्रथमतः परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी जामसेंडे सर आणि आम्ही गेल्या 2 वर्षापासून त्यांचा आणि माझा परिचय आहे. मी गेल्या 26 नोव्हेंबरला संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्या वसईनगरीमध्ये आलो होतो. त्या ठिकाणी संविधान सन्मानपत्र आपण देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला. बऱ्यापैकी चेहरे त्या ठिकाणी उपस्थित आहे. तर अतिशय छान असा कार्यक्रम जामसेंडे सरांनी आयोजित केला होता. आणि त्याच्यानंतर आमचा हा जो संघर्ष मीडिया आहे हा खास करून आपण डिजिटल मीडिया आहे. कारण का आज आपण कोविडच्या काळामध्ये बघितला की विविध जे प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असतील, ते अगदी युट्यूबवर आलेले न्यूज पोर्टल होते. आणि जेव्हा 2018ला आम्ही संघर्ष मीडिया स्थापन केली तेव्हा खूप मोठा दूरदृष्टी विचार करून इथून पुढच्या काळामध्ये अँड्रॉइड मोबाईल हीच या देशाला वापरू शकतो. अशा पद्धतीचं हे जे काही लोक आहेत त्या लोकांना आपल्याला एका मोठ्या सेक्टरमध्ये बांधणं गरजेचं आहे. फक्त केवळ हा पुरस्कार सन्मानासाठी नाही, तर तुमच्या मोठी जबाबदारी आहे की तुमच्या शेजारी राहणारे जे निराश्रित असतील, जे भूमिहीन असतील, जे वयस्कर लोक असतील, जे आता ज्येष्ठ नागरिक आहेत. आज तुम्ही बघता ज्येष्ठ नागरिक कायदा झालेला आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा जरी झाला असता तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा विभाग पडलेला आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकाच्या कमरेला तिजोरीची चावी आहे तो ज्येष्ठ नागरिक सुरक्षित आहे, आणि ज्या ज्येष्ठ नागरिकाच्या तिजोरीला चावी नाही त्याची भिकारीसारखी अवस्था असते. आणि म्हणून ज्या आयुष्याच्या संध्याकाळी या भारत देशासाठी ज्यांनी ज्यांनी सहयोग केला, या भारत भूमीचे प्रत्येक लाटले आयुष्याच्या संध्याकाळी या लोकांचा आरोग्य आणि या लोकांची मानहानी होऊ नये, या सर्वांची जबाबदारी